या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित आहेत. 11.84 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास केवळ 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. आता हाच प्रवासाचा वेळ अवघा 15 मिनिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पाहणी करताना दिसतात. या भुयारी प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे वाहतूक कशा प्रकारे या भुयारी मार्गाचं काम असेल याचा आढावा सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत. आपण पाहतो आहोत. मानसिक ताण 10.25 किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे तो असा की ठाणे ते बोरिवली हा प्रवास केवळ 15 मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो. सध्या याला 1 ते 1.5 तास लागतो. 60 ते 90 मिनिटांचा वेळ या प्रवासासाठी सध्या लागतो. मात्र त्यानंतर हा बोगदा ज्यावेळी पूर्णत्वास जाईल त्यानंतर केवळ 15 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण करणं शक्य होणार आहे. तर ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा हा शुभारंभ होतो आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कामाची सध्या पाहणी करतायत आणि या प्रकल्पाविषयी मुख्यमंत्री काही वेळातच संवाद साधण्याची देखील शक्यता आहे. त्यावर देखील आपलं लक्ष असेल. अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहे. अक्षय, या बोगद्यामुळे नागरिकांना ज्यावेळी हा कार्यान्वित होईल त्यावेळी प्रचंड वेळ वाचणार आहेच. मात्र आता जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा नेमका काय कार्यक्रम आहे? हा जो कार्यक्रम आहे तो या बोगद्याचं जे टनेलिंग आहे ते टनेलिंग आज सुरू करण्यात येणार. म्हणजे बोगद्यासाठी हा जो मार्ग बनवण्यात येणार आहे जवळपास 10.5 किलोमीटरचा त्यामध्ये बोगदा असणार आहे. मग ठाण्यातून ज्यावेळी आपण बोरिवलीच्या दिशेने निघू त्यावेळी आपला 10.5 किलोमीटरचा बोगदा पार करून बोरिवलीतून आपण बाहेर पडू आणि तो बोगदा जो आहे तो तयार करण्यासाठी आज TBM मशीन म्हणजे टनेल बोरिंग मशीन आज ही सुरू केली जाणार आहे. आता ही TBM मशीन जी आहे तिचं वैशिष्ट्य देखील आहे ती आजपर्यंत भारतात वापरली गेलेली सगळ्यात जास्त व्यासाची म्हणजे 13.34 मीटर इतका व्यास या TBM मशीनचा आहे. या आधी ज्या अंतर्गत जी काही कामं झालेली आहेत म्हणजे मेट्रो 3 असेल किंवा कोस्टल रोड असेल या सगळ्यांसाठी जवळपास 12 मीटर 12.5 मीटर 11 मीटर इतक्या व्यासाच्या TBM वापरल्या गेल्या होत्या. मात्र ही जी आहे ती 13.34 मीटर इतक्या प्रचंड व्यासाची TBM मशीन आहे. या मशीनचं नाव देखील नायक असं देण्यात आलेलं आहे आणि याचं कारण म्हणजे नायक हे संजय गांधी नॅशनल पार्क मधील एका फुलपाखराच्या प्रजातीचं नाव आहे आणि त्याच फुलपाखराच्या प्रजातीच्या नावावरून या TBM मशीनचं नाव देखील नायक असं ठेवण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे दुसरी TBM मशीन जी आहे तिचं नाव अर्जुना असं ठेवण्यात आलेलं आहे. आता हे देखील एक संजय गांधी नॅशनल पार्क मधलं एक झाड आहे आणि त्या झाडामुळे त्या झाडाचं नाव जे आहे ते या TBM मशीनला देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे एकूण 4 TBM मशीन ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत आणि या 4 TBM मशीनच्या माध्यमातून 2 बोगदे जे आहेत ते तयार करण्यात येतील आणि त्यापैकी पहिली जी TBM मशीन आहे त्या पहिल्या TBM मशीनचं आज काम सुरू करण्यात येणार आहे. ती कार्यान्वित केली जाणार आहे आणि त्याचंच उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार त्याचबरोबर नरेश म्हस्के या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्यांच्या उपस्थितीत आज त्या पहिल्या TBMचं उद्घाटन करण्यात येईल. ही TBM ही आज तिने एकदा काम सुरू केलं की 2 वर्षांनी ती त्या टनेलमधून बाहेर पडणार आहे. अशा प्रकारे 4 TBM मशीन या वापरल्या निश्चितपणे. अक्षय, याविषयी आपण अधिक माहिती घेऊयाच. मात्र सध्या या ठिकाणी एका कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होतीये. आपण बघूया तिथे काय घडतं. प्राधिकरण डॉक्टर संजय मुखर्जी साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मेघा इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय कृष्णा रेड्डी, त्याचबरोबर सन्माननीय आमदार निरंजन डावखरे साहेब, उपमहापौर कृष्णाजी पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. या बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी या मशीनला कार्यान्वित करून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनःपूर्वक स्वागत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर संजयजी मुखर्जी साहेब यांना विनंती आहे आपण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी स्वागत करावं.
एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण मुख्यमंत्री महोदयांसाठी. ठाणे नगरीमध्ये मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत. ठाण्याचा कायापालट करणारा आणि ठाणे बोरिवली यांना जोडणारा हा प्रकल्प, या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी स्वागत. पुन्हा एकदा सन्माननीय मुखर्जी साहेब उपमुख्यमंत्री महोदयांचेही स्वागत करतायत. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचंही मनःपूर्वक स्वागत. अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल साहेब यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी उपस्थित अन्य सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत. ठाणे नगरीच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर यांचंही स्वागत. त्याचबरोबर खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विधान परिषद सदस्य सन्माननीय निरंजनजी डावखरे साहेब, ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय विधानसभा सदस्य आमदार नरेंद्र मेहता साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. मेघा इंजिनिअरिंग जी या संपूर्ण भुयारी प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारते, व्यवस्थापकीय संचालक कृष्णा रेड्डी यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी मनःपूर्वक स्वागत. सन्माननीय पडवळ साहेबांना विनंती आहे, उपमहानगर आयुक्त अजिंक्य पडवळ आपण कृष्णा रेड्डी यांचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या या उपस्थित सर्व मान्यवरांसाठी. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि आजच्या या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ठाणेकरांचं, नगरसेवकांचं, सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ या ठिकाणी करून या प्रकल्पाला कार्यान्वित करणार आहात. परंतु तत्पूर्वी हा प्रकल्प नेमका काय स्वरूपाचा आहे याची अवघ्या 2 मिनिटाची एक चित्रफीत आपणा सर्वांसमोर सादर होते. आपण ही चित्रफीत पाहूया. एव्ही प्लीज. बोरिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणं त्रासदायक आहे. या 2 मार्गांवर प्रवासासाठी प्रचंड गर्दी असल्यानं बराच वेळ लागतो.